नमस्कार, मी डॉक्टर मनीषा, योग कन्सल्टंट, स्पेशलिस्ट इन डिसीज वाइज मेडिकल योग थेरपी. हेमंते शिशिरेचैव बलम देहानि वर्धते तस्मात् स्निग्धम गुरुं च अन्नम सेवनम हितम उच्यते. हिवाळ्यात आपण काय खावे, कुठला आहार घ्यावा या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. मागच्या व्हिडिओत आपण हिवाळ्यामध्ये आपण योग कुठली करावी किंवा आसने आणि प्राणायाम कुठले करावे या संदर्भात माहिती घेतली होती. आमच्या युट्यूबवर त्याची लिंक आहे, तुम्ही नक्कीच तिथे व्हिजिट करा. आयुर्वेदात ऋतुमानानुसार आपला आहार घेणं अपेक्षित असतं. हिवाळ्यात आपण शरीरात ऊब निर्माण करणारा आहार घ्यावा. धान्यामध्ये आपण ज्वारी, बाजरी, नाचणी याचा समावेश असणं अपेक्षित आहे, जेणेकरून आपल्या शरीरात ऊब निर्माण होते. पालेभाज्यांमध्ये मेथी, चाकवत, पालक अशा अँटीऑक्सिडंट निर्माण करणाऱ्या, त्याचबरोबर उष्णता निर्माण करणाऱ्या भाज्यांचा समावेश असावा. सगळ्यात महत्वाचं मोहरीची भाजी आणि मेथी, ज्याच्यामध्ये ए आणि क जीवनसत्व असतं आणि छान उष्मांक निर्माण होतो. फळात आपण सफरचंद, त्याचबरोबर पेरू, अननस यासारख्या ज्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे. सगळ्यात महत्वाचं आवळा. थंडीच्या दिवसात आवळा घेतल्याने व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात मिळतो आणि रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि थंडीमध्ये जे काही आपल्याला विकार होतात त्या विकारांपासून मुक्तता मिळते. स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थात दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, दूध, दही, पनीर यासारख्या पदार्थांचा समावेश असावा, जेणेकरून त्या स्निग्धतेमुळे आपलं शरीर छान सुदृढ राहायला मदत होते. आपण थंडीच्या दिवसात सुकामेवा अत्यंत महत्वाचा असतो. काजू, बदाम, अक्रोड, खजूर यासारखा सुकामेवा घेतल्याने शरीरात छान ऊब निर्माण होते, उष्णता निर्माण होते आणि ती थंडीपासून आपला बचाव करते. मसाल्याच्या पदार्थांमध्ये सुंठ, दालचिनी, आले, हळद ह्या गोष्टींचा समावेश असावा. त्याचबरोबर गुळ, मध ह्या गोष्टींचा वापर करावा. साखरेच्या ऐवजी आपण जर गुळाचा वापर केला तर छान आपल्याला शरीरात उष्णता निर्माण होते. या दिवसात तळलेले मसाल्याचे पदार्थ नक्कीच आपण टाळावे. त्याचबरोबर बाहेरचे खाद्यपदार्थ घेण्याचा मोह टाळावा. स्पेशल टिप्स. छान गरम आणि संतुलित आहार घ्यावा. व्हिटॅमिन सी युक्त फळांचा समावेश असावा. सगळ्यात महत्वाचं आवळा थंडीच्या दिवसात दररोज एक खावा. त्याचबरोबर छान दालचिनीयुक्त हर्बल टीचा वापर करावा. पचनशक्ती उत्तम असल्यामुळे छान सकस आहार घ्यावा आणि सुदृढ राहा. युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. इन्स्टा पेजला फॉलो करा आणि आणखी काही माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. धन्यवाद.